पापडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचे एकच पान दोन्ही हाती धरले कान चाव म्याव पितळीचं पाणी प्याव हंडा पाणी गडू. रॅन्डम रोडवरती फिरून असे काही मेटलचे तुकडे वगैरे गोळा करायचे, ते भंगारवाल्याला द्यायचे, मग ते पैसे देत त्यातनं बुमर वगैरे गपचूप खायचं. ओपन हाऊसला आई यायची तर म्हणते की तुम्ही आले तर मी तुला मँगो बाईट किंवा कॉफी बाईट घेऊन देईन. त्याच्यावर मी खुश. अरे नाही, ते आमच्या वायफायचं नाव मायाच्या गुप्त खेळ कोण अनुपम खेळता भाऊ. कॉन्फिडेंटली माझं बघून 5 उत्तर दिलं. पहिलं उत्तर काय होतंय. हाय हॅलो नमस्कार, मी प्रांजली स्नेहा सुनील लाईमलाईट मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आले कमळी या मालिकेच्या सेटवर, त्याच निमित्ताने गोड कलाकार आपल्यासोबत आहेत. तर कसे आहात? मस्त. तुम्ही कसे आहात? कसं चाललंय शूट? खूप छान चालू आहे, मजा येते. आज महासंगम आहे तर काय धाकधूक गडबड चालू आहे सगळीकडे. झाले आता गेले 3-4 दिवस आम्ही महासंगम करतोय सनई चौघडे सोबत आणि धमाल येते. म्हणजे अख्खं एकाच ठिकाणी शूट करतोय असं नाही, आम्ही त्यांच्या सेटवरती जातोय, ते आमच्या सेटवरती येत आहेत. कधी कधी असं स्वॉप होऊन मिक्स सगळं सुरू आहे. सगळे कलाकार इकडे तिकडे आहेत. त्यांच्याकडे गेल्यावरती पण तेवढीच मजा आली, कारण बरेच ओळखीचे आहेत, म्हणजे टेक्निशियन्स पासून ऍक्टर्स पर्यंत. त्यामुळे धमाल येते. बरं, आता ह्या सगळ्या तुमच्या शेड्यूलमधून थोडासा आपण रिलॅक्स वेळ काढूयात. तुमच्यातलं बालपण, म्हणजे तुमचं बालपण आपण थोडंसं जागं करूयात. तुम्हाला मागे हे जे चॉकलेट्स दिसत आहेत त्यांच्यापैकी तुम्हाला कोणकोणते माहिती आहेत? सगळ्या माहिती आहेत. बरं, तुमच्या वेळी त्यांची प्राइस काय होती? आता तर सगळं म्हणजे वाढलेत प्राइस. तुमच्या वेळी काय प्राइस होती? 1 रुपया. हे बूमर 50 पैशाला यायचं. हो का? मला हा, 1 रुपयाला 2 बूमर यायचे. मला हे आठवतं, हे मला 50 पैशाला 4-5 यायचे मला आठवतं. माझा एक बूमरचा किस्सा आहे. आम्ही ना बूमर खायचं तर आम्हाला घरचे च्युइंगम घेऊ द्यायचे नाहीत. तर मग ते असं भंगारवाले असतात ना, तर रॅन्डम रोडवरती फिरून असे काही मेटलचे तुकडे वगैरे गोळा करायचे, ते भंगारवाल्याला द्यायचे, मग ते पैसे देत त्यातनं बुमर वगैरे गपचूप खायचं. हा, सगळेच आहे. मी तर मोस्टली हे गावी खाल्लेलं आहे. हे वाला असं माझे आजोबा होते, आईचे बाबा, ते आम्हाला सगळ्यांना द्यायचे. लिमलेटच्या गोळ्या मला जास्त द्यायचे कारण की मी लाडकी. आणि बाकी म्हणजे हे फेमिलियर होतं आपल्या इकडे. सुट्टे नसले की आणि मँगो बाईटचा एक आहे वैशिष्ट्य माझ्या आयुष्यात, की माझ्या आईला मँगो बाईट खूप आवडतं. त्यामुळे ती कुठेही म्हणजे ट्रीट असेल, ट्रीट तिच्यासाठी मला देणं आहे मँगो बाईट किंवा कॉफी बाईट, हे ठरलेलं आहे. त्यामुळे मग आई मला बोलायची, आणि माझे एक्सपेक्टेशन्स काहीतरी जास्तच, म्हणजे जेम्स असेल किंवा हे. पण असं मी स्कूलमध्ये असताना आई मला जर ओपन हाऊसला आई यायची तर म्हणते की तुम्ही आले तर मी तुला मँगो बाईट किंवा कॉफी बाईट घेऊन देईन. त्याच्यावर मी खुश. अरे बरं, तुमच्या ज्या शाळा होत्या त्या इंग्लिश मीडियम होत्या की मराठी मीडियम होत्या? इंग्लिश मीडियम. कॉन्व्हेंट. माझी तर प्युअर कॉन्व्हेंट. बापरे. फर्स्ट बेंचर की लास्ट बेंचर? मिडल बेंचर. अरे, आमच्याकडे रोटेटिंग होतं. बरं, जर तुम्हाला असं एक डिबेट करायचं झालं लास्ट बेंच आणि फर्स्ट बेंच, तुम्ही करू शकता. पण म्हणजे मी तरी दोन्ही गटात असायचे, त्यामुळे तुम्ही आता तुम्ही कोणते वाटून घेऊन आपण डिबेट करूयात. पण तसं गट म्हणजे ते एक्सपिरियन्सच नाही केलं ना, की मी कट्टर फर्स्ट बेंचर किंवा कट्टर लास्ट बेंचर कसं असतं. तर मी हुशार विद्यार्थी आणि ढ विद्यार्थी असं काही नाही, दोन्ही गटात होते. मी सांगते मी ऍव्हरेज स्टुडंट आहोत, आम्ही दोघंही ऍव्हरेज आहोत. तेच तर सांगते मी. म्हणजे मस्तीही तितकी केली आणि शांततेत अभ्यासही केलाय. बरं, मग आपण डायरेक्ट प्रश्न चालू करू. बरं, असे काही इंग्लिश शब्द आहेत जे आपण डेली लाईफ मध्ये असं फ्लुएंटली यूज करतो, त्याचं मराठीत काय म्हणतात ना ते तुम्हाला सांगायचं आहे. पहिला आहे चार्जर. प्रभारक, प्रभारर किंवा असं
प्रभारित करतो ना आपण. हा, भार इज ओके, पण स्टार्टिंगचं काहीतरी वेगळं आहे. मला तर आयडियाच नाही. आभार. हा कॅमेरा साक्षी सुभाष यांच्यावर ठेवला पाहिजे. आभार हे उत्तर दिल्याबद्दल. मस्त जोक मारा रे. या हस रे हलकट हस. आभार. चार्जरला आभार. आभारच मारायला चार्जर देणाऱ्याचा तुझ्या आभार बाबतीत मानतो. तुझ्या बाबतीत मानले पाहिजेत कारण तिचा हरवलं. बरं, विद्युत भारक. विद्युत भार. ओके. नेक्स्ट आहे की जो तुम्हाला रोज लावला जातो मागे, माईक. ध्वनी मुद्रक. नाही, ध्वनी. ओके. मुद्रण. नाही. मग काय मला ध्वनी काहीतरी. ध्वनिक्षेपक. नाही. ध्वनी यंत्र. तंत्र. तंत्र. ध्वनिवर्धक. ध्वनीवर हाफ ऑफ. करेक्ट. अर्धमर. स्टेप्स के माणूस. इंटरव्ह्यू. तोंडी परीक्षा. नाही. नाही, इंटरव्ह्यू. चाचणी. नाही. नाही. काय म्हणते. मुलाखत. अरे हो शिट. काय आहोत आपण. आठवलंच ना. क्लिकच नाही झालं. नाही. इंटरनेट. हे मला काय काय सांगा. अंतर्जाल. मायाजाल. करेक्ट. नाही. मायाजाल. नाही, अंतर्जाल. मायाजाल का बोललास? नाही, अरे नाही, ते आमच्या वायफायचं नाव मायाजाल आहे. अरे, निंगीजींनी उत्तर दिलेलं आहे. आता देणार नाही. असंही होऊ शकतं. थँक्यू मला जॉईन तुमचं चॉकलेट तुम्ही घेऊ शकता. ए आमचं अर्ध उत्तराचं चॉकलेट नाही. हा, अर्धा चॉकलेट देतो. नाही, पूर्ण उत्तराचं चॉकलेट आहे. घ्या तुम्हाला चॉकलेट घ्या. उत्तर दिलं एकदा सांगा उत्तर. सांगा उत्तर. काय दिलं होतं इंटरनेट. हा, अंतर्जाल. घ्या तुम्हाला जे पाहिजे घेते सगळं. जेम्स घे. घेते सगळं. आत्ता तसंच घ्यायचं. घ्या. नंतर संपलं तर नंतर काय होणार. हा. भरणी नाही. एक घ्यायचं. त्यातला पण एक जेम्स ची गोळी घ्यायची. बरं, नेक्स्ट विचारू का. हा. एक्सपिरियन्स. अनुभव. अनुभव. करेक्ट. मी पण दिले होते. मी तिघांनी पण घ्या. पहिल्यांदा दिलंय. तिघांनी पण घ्या. हे एकच घ्यायला सांगितलंय तुमचं काय. अक्षयजी पुढचं उत्तर दिलं पुढचं उत्तर इकडे झालं. बरं, हा. प्रायव्हसी. एकांत. नाही. खाजगी कर. खाजगी. खाजगी काय प्रायव्हसी. प्रायव्हसी. एकांत. गुप्तगाम. गुप्त. थोडं क्लोज. गुप्तखेर. नाही. गुप्त खेळ. वेगळा. कोण अनुपम खेळता. हो. गोपनीयता. जवळ होतो मग त्याच्यासाठी एक चॉकलेट मिळू शकतो. नाही. आम्ही पण मगाशी झाले अर्धे प्रश्न. मोबाईल. ध्वनी. भ्रमणध्वनी. भ्रमणध्वनी. मी दिलं. सगळ्यांनी दिले. ब्लू बूमर वेगळं होतं का. मिंट वाला होतं. आणि देखो गाइस क्या चल रहा है देखो. ठीक आहे मिंट वाला मी घेते. नेक्स्ट टाइम मँगो घे. एकच घ्यायचंय साक्षी. एकच घेते. निंगी बनायचं नाहीये. साक्षी आहेस तू सध्या. बरं, तुम्ही शाळेमध्ये खूप अभ्यास केला असेल, तुमची वही कधीच पूर्ण नसेल राहिली तरी पण वही पूर्ण नाही झाली किंवा अभ्यास पूर्ण नाही झाल्याची पटकन 5 कारणं द्यायची तुम्हाला. मी तर वहीच विसरायचे. वही हरवली. पेन हरवला. वही हरवली आहे. बॅग हरवली. मी हरवली. नाही रात्री लेट झालं. मी एकतर कधी कधी स्पष्ट सरळ सांगायचे आजारी की होतो. नाही मला बरं नव्हतं मी लेट झाला विसरले. हे खरं सांगून टाकायचं प्रामाणिक. सेम. असं नाही सांगायचं होतं. सेम. बरं नाहीये. लक्षात नव्हतं. वही माहिती घरी नव्हतं राहिली. आज हा तास आणि आहे. ही माझी वही घेऊन गेली होती. जो ऍबसेंट असेल ती माझी वही घेऊन गेली. केला होता गृहपाठ. ते वाले अरे जो ऍबसेंट है उसका नाम ले लो. पडलं की माझं. ठीक आहे घेऊन टाक. बरं, तुम्ही तुमचे घेऊ शकता. काय घेऊन टाकूया आपण. असं गेम असं गेम सारखं 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 आम्हाला सारखा वेळ द्या, आम्ही आणतो. आहे आमच्याकडे वेळ. आम्हाला सोबत रेडी. नेक्स्ट. बरं, आता थोडं नाही का अभ्यासाच्या दिशेने जाऊयात आपण. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले. रवींद्रनाथ टागोर. करेक्ट.
पहिलं कोणी दिलं? सगळ्यांनी दिलं. सगळ्यांनी दिलं. मी ह्याचं नाही आलं असतं उत्तर तर मी मग हा. बरं घ्या चॉकलेट तुमची. पॅन्टम घेतलं. काहीतरी वेगळं घेऊ ना, नुसतं बरोबरच घेत सुटलं. तू बुमरच घेतले. मी पण ही संपवले की 2,000 अजून दुसरे कोणासोबत गेम नाही का? खेळायचं ना. जगातला सर्वात उंच पर्वत कोणता? माउंट एव्हरेस्ट. एव्हरेस्ट. करेक्ट. असं नंतर घेतलं नाही. नंतर घेतो. नंतर घेऊ. जगातला सर्वात महासागर कोणता? पॅसिफिक. करेक्ट. 2 पॉइंट. निखिल मोठा आहे त्याच्यामध्ये त्याला यायला आमच्यापेक्षा मोठा आहे. काय नाही. 98 बॉल आहे ना तू. अरे बापरे. जगातील सर्वात मोठा देश कोणता? रशिया. करेक्ट. काय मुली पाणी मागे पडतात. नाही मुलीचा प्रश्न नाहीये. आम्ही बोलायला जातो आणि तेवढ्यात तो उत्तर देतो आणि तो मोठा आहे. ऑलिम्पिक किती वर्षांनी होते? 5. 4. कॉन्फिडेंटली माझं बघून 5 उत्तर दिलं. पहिलं उत्तर घेऊन बघा काय होतंय. पाण्याचं रासायनिक सूत्र काय? नाही मला मराठीत मला प्लीज इंग्लिश मध्ये. केमिकल फॉर्म्युला ऑफ वॉटर. H2. मला रासायनिकच नाही बघ. सॉरी. बरं माणसाच्या शरीरात हाडं किती असतात? 42. सॉरी 206. करेक्ट. हा. 206. बरं आता मी ना कविता आणल्यात. त्या बडबड गीता असतात ना त्यातलं काही मी खोडलेत मधली अक्षरं. तुम्हाला ते कम्प्लीट करायचं. ओके. पापडी तापडी गुळ गोळ्या. जवळ धमक लाडू तेल काढू तेलंगीचे कचपान मोहनी हाते धरले कांते वेगळे चाऊ माऊ पुतळीतला पाणी भांडा पाणी गडू. अरे एकदा तिकडे बघून सगळ्यांनी असं. पापडी थापडी गुळाची पापडी धम्मक लाडू तेल काढू तेलंगीचे एकच पान दोन्ही हाती धरले कान चाव म्याव पितळीचं पाणी प्याव हंडा पाणी गडू. बरं हे मला काय येते त्याला मला प्लीज आय वॉन्ट टू एक्सप्लेन. म्हणजे मी कॉन्व्हेंटची असूनही मला बडबड गीतातली सगळ्या कविता येतात. त्याचं कारण असं आहे मला पहिले 6 महिने मराठी मीडियम मध्ये टाकलं होतं घरच्यांनी. मग त्यांना वाटलं की नाही आपण ताई दादा तर मराठी मीडियम मध्ये आहेत तर मग याला टाकूया. पण स्टील पप्पा मेड शुअर की मला ह्या सगळ्या गोष्टी ज्या बालवाडीत किंवा ह्या सगळ्या शिकवल्या जातात ना ते मला मराठीतलं यावं म्हणून. त्यामुळे मला ते त्याचा उपयोग इथे झाला. बरं आता काही ऍड आहेत त्याचे जिंगल्स तुम्हाला सांगायचे. टाटा स्कायची. इसको लगा तो लाइफ जिंगल आला. बरं मॅगी. 2 minutes. 2 minutes में मॅगी. 2 minutes. हो म्हणाली ती. हो मॅगी नाही बस 2 मिनिट. बस 2 minutes. 2 मिनिट्स. MDH. MD असली मसाले सच MDH. Be specific. निर्मा. वॉशिंग पाउडर निरमा दूध से सफेदी निरमा से आई हेमा रंगीन कपड़ा भी खिल जाए सबकी पसंद निरमा. कुठे आले जया सुषमा हे सुरुवात मग ते सांगितले. सुषमा ताईंची. सुट्टीवर आहे आज. बरं सर्फ एक्सेल. डाग अच्छे. दागाचे ते करेक्ट. बरं आता ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही दिली आहेत. आता शाळेत असताना तुमचा बेस्ट फ्रेंड कोण होता? दरवर्षी वेगळे माझे तर ते ना असे बदलायचे ना स्टुडंट्स दरवर्षी. त्यामुळे मग पण तसं हा म्हणजे त्यातल्या त्यात मग एक ग्रुप होतो तसा. तसं एक अजून कोणी पण तुम्ही तो स्पेसिफिक टिकवलाय का तुमचा ग्रुप आहे पण आम्ही आता एका देशात नाही होत सगळे. अरे बापरे. निखिलला सांगायचं की त्याचा म्हणजे मीच एकटा ह्याच देशात आहे बाकी सगळे गेले. मीच मागे राहिले. बडे लोक. आहे असे खूप असं बेस्ट असं नाहीये. असं खूप जरा कॉन्टॅक्ट तुटलाय माझ्या. शाळेतला एखादा असा किस्सा आहे का जो अजून पण लक्षात आहे किंवा कांड एखादा? माझी पॅन्ट फाटली होती कशी? खेळताना. माझा एक किस्सा आहे तो मी नाही सांगू शकत. का? नाही सांगू शकत. साक्षी तुला सांगितलं तो खूप लहानपणीचा किस्सा आहे. असं खूप एम्बॅरेसिंग आहे ते नाही सांगू शकत. दुसरं काहीच शेअर करू शकता? येस मला नंतर येस. माझा पण काही खास किस्सा नाही. बरं तुम्ही ते जे काय खाताय ते तुम्हाला माहिती का काय? काय ते फॅन्टम. त्याला सिगरेट असं म्हणायचे. फॅन्टम सिगरेट. हा तेच ते. बरं पहिलं क्रश कोण होतं शाळेत असताना?
ते कसं नाही सांगायचं यार, हो ना. बघितलं तर त्याने मला तर चांगली आठवतच गोष्ट आहे ना नाहीये. मला आठवतंय. चांगली गोष्ट आहे ना मला आठवतंय, मी सांगणार नाही. मला पण आठवतं पण मी नाही सांगत. मला नाही आठवत. यार, cheating मला करताय actually माहितीये का, तुम्ही. माझी Actually माझी स्कूलची मेमरी cheating झाली होती. खूपच ब्लर्ड आहे, त्यामुळे माहिती नाही. बरं, तुम्ही तिघं जर शाळेत असता एकत्र आणि परत इथे ही अशी धम्माल मजा मस्ती चालू असते, तर तुमच्यात काय अजून वेगळं असतं? किंवा ते दिवस तुमचे कसे असते जर तुम्ही एकत्र स्कूलमध्ये वगैरे असता तर? मी शाळेतला असतो तर माझी यांच्याबरोबर मैत्रीच झाली नसते. असं का? मी लोनर होतो का? एकलकोंडा. पण ह्या दोघी तर खूप इंट्रोवर्ट टाइप होतो मी. ह्या दोघी खूप आहेत ना एक्स्ट्रोवर्ट, त्यांनी तुला फ्रेंड केला केला, असेल. आम्ही केला असता तुला. आणि निखिल आमचा मित्र निखिल बनवला असता तुला. तू नसतं बनवलं पण आम्ही आलो असतो तरी. बरं, खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. तुम्हाला लॅमलाईट मराठी सोबत हा गेम खेळून कसं वाटतं? खूप मजा आली, खूप छान वाटलं. खूप दिवसाने हे सगळं पाहिलंय मी, आणि थँक्यू. तुमच्यामुळे आम्ही असं थोडंसं नॉस्टॅल्जिक फील झालं. आम्हाला आता बूमर खायला हो, मिळतं. मला माझं घ्यायचं ते मी नितीनला थँक्यू, तुम्ही मला मध्येच ऍड केलं. खरंच नाही. अरे चॉकलेट मिळाली म्हणून बरं, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.